नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रक्षित बागडे, सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख, अर्थशास्त्र विभाग, स्वर्गीय मनसारामजी पडोळे, कला महाविद्यालय, गणेशपूर, भंडारा. आज आपण भारतीय अर्थव्यवस्था BA भाग 3 सेमिस्टर 5 मधील अर्थशास्त्र विषयाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे निर्धारित अभ्यासक्रमातील घटक 4 मधील अन्न सुरक्षा कार्यक्रम या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. देशातील सर्व लोकांना सक्रिय व स्वस्थ जीवन जगता येईल इतके पुरेसे अन्नधान्य सदा सर्व काळाकरिता उपलब्ध करून देण्याची व्यवस्था म्हणजे अन्न सुरक्षा होय. P.V. श्रीनिवासन यांच्या मते देशातील सर्व लोकांना पुरेसे पोषक असणारे अन्नधान्य आवश्यक मात्रेत व वाजवी किमतीला उपलब्ध करून देण्याची दीर्घकालीन क्षमता म्हणजे अन्न सुरक्षा होय. त्यानंतर आपण अभ्यासूया अन्न सुरक्षेत अंतर्भूत बाबी. त्यातील पहिली बाब आहे संपूर्ण लोकसंख्येची अन्नाची गरज पूर्ण करणे. देशातील संपूर्ण लोकसंख्येची अन्नधान्याची गरज पूर्ण होईल इतके अन्नधान्य देशात उपलब्ध असावे. एखाद्या वर्षी अन्नधान्याचे उत्पादन कमी पडले तर ती तूट भरून काढण्यासाठी आयातीची तरतूद अपेक्षित आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे सार्वजनिक वितरण प्रणाली. उपलब्ध अन्नधान्य सर्व लोकांना वाजवी किमतीत मिळाव्यास हवे. यासाठी लोकांच्या हाती पुरेशी क्रयशक्ती असाव्यास हवी आणि ज्या लोकांजवळ पुरेशी क्रयशक्ती नसेल त्यांना वाजवी दराने अन्नधान्य उपलब्ध करून देणारी सार्वजनिक वितरण प्रणाली असाव्यास हवी. त्यामुळे देशातील नागरिकांची उपासमार होणार नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे पोषण मूल्य. देशातील सर्व लोकांना अन्नधान्याची पुरेशी मात्रा मिळणे आवश्यक आहे. शिवाय त्यांचे पोषण मूल्य देखील पर्याप्त असाव्यास हवे. त्यानंतरचा मुद्दा आहे दीर्घकाळ पूर्ती. अन्न सुरक्षेची व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपाची न ठेवता ती दीर्घकालीन स्वरूपाची असावी. म्हणजे वाढत्या लोकसंख्येमुळे किंवा वाढत्या उत्पन्नामुळे अन्नधान्याच्या मागणीत जी वाढ होईल तिची पूर्ती करता आली पाहिजे. त्यानंतर आपण अभ्यासूया अन्न सुरक्षेच्या बाजू. तर अन्न सुरक्षेच्या 2 बाजू आहेत. त्यातील पहिली बाब म्हणजे परिमाणात्मक बाजू आणि दुसरी बाब म्हणजे गुणात्मक बाजू. सर्वप्रथम आपण परिमाणात्मक बाजूचा अभ्यास करूया. अन्न सुरक्षेच्या परिमाणात्मक बाजूमध्ये देशातील नागरिकांना पुरेशा प्रमाणात अन्नधान्य उपलब्ध होईल इतके अन्नधान्य देशात उपलब्ध असणे अपेक्षित आहे. 1970 नंतर भारतात अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता आली व अन्नधान्याचे फार मोठे साठे गोदामात जमा झाले. त्यातून सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे लोकांना अन्नधान्य पुरवले जात आहे. अलीकडील काही वर्षात सरकारी गोदामात अन्नधान्याचे इतके साठे जमा झाले आहेत की त्यामुळे अतिरिक्त साठ्याची समस्या निर्माण झाली आहे. भारतात झालेल्या हरित क्रांतीने गहू व तांदळाच्या उत्पादनात बरीच वाढ झाली आहे. परंतु डाळी व खाद्यतेलाच्या बाबतीत अजूनही भारताला आयातीवरच अवलंबून राहावे लागत आहे. त्यानंतर दुसरी बाजू आपण पाहूया गुणात्मक बाजू. अन्न सुरक्षेच्या गुणात्मक बाजूमध्ये देशातील नागरिकांना जे अन्नधान्य उपलब्ध होते त्यात पोषण मूल्य पर्याप्त असणे अपेक्षित आहे. भारतात अन्न सुरक्षेची परिमाणात्मक बाजू समाधानकारक आहे. परंतु गुणात्मक बाजू फार निराशाजनक आहे. कारण भारतात अन्नधान्याचे प्रचंड साठे असूनही देशातील काही लोकांना अर्धपोटी तर काहींना उपाशी राहावे लागते. भारतातील अनेक लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहेत. त्यांचे उत्पन्न कमी असल्यामुळे कुटुंबाकरिता लागणारे पुरेसे अन्नधान्य खरेदी करू शकत नाही. त्यामुळे देशातील काही लोकांची उपासमार होते तर काही अल्पपोषित असतात. अन्न सुरक्षेचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला 2 प्रकारची उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यातील पहिलं म्हणजे देशात पर्याप्त मात्रेत अन्नधान्याची उपलब्धता करणे आणि दुसरं म्हणजे अन्नधान्य खरेदी करण्यासाठी लोकांच्या क्रयशक्तीत वाढ घडवून आणणे. त्यानंतर आपण अभ्यासूया अन्न सुरक्षेचे जाळे.
अन्न सुरक्षेच्या परिमाणात्मक व गुणात्मक बाजूचे कार्य समाधानकारकपणे पार पाडण्यासाठी सरकारने अन्नधान्याचे सुरक्षित जाळे तयार केले आहे. हे जाळे 3 भागामध्ये कार्य करते. त्यातील पहिलं म्हणजे सार्वजनिक वितरण प्रणाली. भारत सरकारने 1 जून 1997 पासून लक्षित सार्वजनिक वितरण योजना सुरू केली. या योजनेनुसार राज्य सरकारांना दारिद्र्य रेषेच्या खाली असणाऱ्या लोकांचा शोध घेण्याकरता सुचवण्यात आले. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 15,000पेक्षा कमी आहे त्यांचा समावेश दारिद्र्य रेषेच्या खाली करण्याचे सुचवण्यात आले. अशा कुटुंबाला सुरुवातीला दरमहा 10 किलो व नंतर 25 किलो अन्नधान्य देण्याची व्यवस्था करण्यात आली. 1 एप्रिल 2002ला अन्नधान्याची मात्रा वाढवून दर कुटुंबामागे दरमहा 35 किलो करण्यात आली. डिसेंबर 2000 मध्ये सरकारने अंत्योदय अन्न योजना सुरू केली. या योजनेनुसार 2.43 कोटी गरीब कुटुंबांना गहू प्रति किलो 2 रुपये आणि तांदूळ प्रति किलो 3 रुपये देण्याची व्यवस्था करण्यात आली. सध्या स्थितीत दारिद्र्य रेषेच्या खाली असलेली कुटुंबे तसेच अंत्योदय योजनेत समाविष्ट असलेली कुटुंबे यांची संख्या 6.52 कोटी आहे. ह्या कुटुंबांना दरमहा 35 किलो अन्नधान्य दिले जाते. सार्वजनिक वितरण प्रणालीला अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे कार्य भारतीय अन्नधान्य महामंडळद्वारे केले जाते. भारतीय अन्नधान्य महामंडळाची स्थापना 1965 मध्ये झाली असून हे महामंडळ अन्नधान्य व इतर वस्तूची खरेदी, संग्रहण व साठवण, स्थलांतरण, वितरण व विक्रीचे कार्य करते. हे महामंडळ शेतकऱ्याकडून योग्य दराने शेतमालाची खरेदी करते व तो माल लोकांना वितरित करण्याकरता राशन दुकानदारांना पुरविते. त्यानंतर दुसरं आहे एकीकृत बाल विकास कार्यक्रम. एकीकृत बाल विकास सेवांचा कार्यक्रम भारत सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयाद्वारे 1975 मध्ये सुरू करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन व संचालनाचा सर्व खर्च केंद्र सरकार उचलते, परंतु या कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्य सरकारे करतात. राज्य सरकारे स्वतःच्या व्यवस्थापनाद्वारे पूरक पोषणाच्या सोयी प्रदान करतात. ICDS द्वारे पूरक पोषणासोबतच प्राथमिक चिकित्सा व अनौपचारिक शिक्षणाच्या सोयी देखील उपलब्ध केल्या जातात. ICDS जगातील सर्वात मोठ्या बालसेवा केंद्रापैकी एक असून यात 6 वर्षाखालील मुलांसाठी तसेच गर्भवती व स्तनपान करणाऱ्या मातांसाठी 6 प्रकारच्या मूलभूत सेवा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यातील पहिलं म्हणजे प्रत्येक बालकाला वर्षातून 300 दिवस दररोज 500 उष्मांक कॅलरीज व 12 ते 15 ग्रॅम प्रथिने तसेच प्रत्येक गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांना दररोज 600 उष्मांक व 18 ते 20 ग्रॅम प्रथिने मिळतील इतके पूरक अन्न उपलब्ध करून देणे. दुसरं आजारपणापासून संरक्षण देण्याची व्यवस्था करणे. तिसरं आरोग्य तपासणीची व्यवस्था करणे. चौथं विशेष तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची सोय उपलब्ध करून देणे. पाचवं वयस्क स्त्रियांना आरोग्य व पोषणाच्या बाबतीत शिक्षण देण्याची सोय करणे. आणि 6वं 3 ते 6 वर्षाच्या बालकांची अनौपचारिक शिक्षणाची, ज्याला आपण अंगणवाडी असं म्हणतो, त्याची सोय करणे. हा कार्यक्रम प्रकल्प सामुदायिक खंडाच्या मार्फत लागू केला जातो व त्याची अंमलबजावणी अंगणवाडी केंद्राच्या माध्यमाने केली जात आहे. ICDS कडे सर्वात महत्त्वपूर्ण कार्यक्रम म्हणजे पूरक पोषण कार्यक्रम असून त्यावर दरवर्षी 8,000 कोटी रुपये खर्च केले जातात. त्यानंतर तिसरा आहे मध्यान्ह भोजन योजना. प्राथमिक शिक्षणाला पोषणाची जोड देण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम म्हणजे दुपारचे जेवण योजना अथवा मध्यान्ह आहार योजना MDM होय. हा कार्यक्रम 1995 मध्ये केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आला. दुपारचे जेवण योजनेचा उद्देश शाळेतील मुलांच्या उपस्थितीत वाढ करणे, मुलांनी नियमितपणे शाळेत यावे आणि मध्यंतरी शाळा सोडून जाण्याची प्रवृत्ती कमी करणे हा आहे. MDM कार्यक्रम जगातील सर्वात मोठा पोषणकारी कार्यक्रम आहे.
व त्याद्वारे 12 लाख शाळांच्या माध्यमाने जवळपास 12 कोटी मुलांना जेवण उपलब्ध करून देण्यात येत आहे। हा कार्यक्रम देशातील सर्व राज्यांमध्ये व केंद्रशासित प्रदेशात लागू करण्यात आला आहे। या योजनेत मोफत जेवणाबरोबरच सरकारकडून काही सहाय्यता देखील देण्यात येते। त्यातील सहाय्यता म्हणजे पहिलं, प्रति बालक प्रति शाळेचा दिवस या हिशेबाने जेवण तयार करण्यासाठी 1 रुपया मदत। दुसरं, विशिष्ट वर्गातील राज्याकरता प्रति क्विंटल 100 रुपये परिवहन अनुदान व इतर राज्याकरता 75 रुपये अनुदान। तिसरं, अन्नधान्याचा खर्च, परिवहन अनुदान व जेवण तयार करण्याकरता दिलेली सहाय्यता इत्यादीचे व्यवस्थापन करण्याकरता 2% दराने वित्तीय सहाय्य। चौथं, दुष्काळग्रस्त भागात उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये देखील दुपारच्या जेवणाची सोय उपलब्ध करण्याची व्यवस्था। जुलै 2006 मध्ये योजनेमध्ये संशोधन करण्यात आले आणि पूर्वेकडील राज्यांना जेवण तयार करण्यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करून 1.80 रुपये आणि बाकीच्या राज्यांना 1.50 रुपये अनुदान जाहीर करण्यात आले। MDMच्या अंतर्गत वर्ष 2015-16 मध्ये 27.75 लाख टन अन्नधान्याचे वाटप करण्यात आले। त्यापैकी 23.39 लाख टन अन्नधान्य वापरण्यात आले। त्यानंतर आपण अभ्यासूया सार्वजनिक वितरण प्रणालीचे दोष। त्यातील पहिला मुद्दा आहे गहू व तांदळापर्यंत मर्यादित। भारतात सार्वजनिक वितरण प्रणाली गहू आणि तांदळापर्यंतच मर्यादित राहिली आहे। ज्वारी, बाजरी व मका यासारखे मोठे धान्य हा गरिबांचा आहार आहे, परंतु याकडे सार्वजनिक वितरण प्रणालीने पुरेसे लक्ष दिले नाही। त्यानंतर दुसरा आहे फायदे काही भागापुरतेच मर्यादित। सार्वजनिक वितरण प्रणालीचे फायदे काही भागामध्येच केंद्रित झाले आहेत। 1995 मध्ये भारताच्या दक्षिणेकडील आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू ह्या 4 राज्यात दारिद्र्य रेषेखाली असलेली लोकसंख्या 18.4% होती, परंतु सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे येथे वितरित केलेल्या अन्नधान्याचा भाग 48.7% होता। या उलट उत्तरेकडील राज्य उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश व राजस्थान या राज्यात 47.4% लोक दारिद्र्य रेषेखाली होते, परंतु तेथे केवळ 10.4% अन्नधान्याचे वाटप करण्यात आले। तिसरा मुद्दा आहे ग्रामीण भागात कमी प्रचार। काही टीकाकारांचे असे मत आहे की सार्वजनिक वितरण प्रणाली बरेच वर्षेपर्यंत शहरी भागापुरतीच मर्यादित होती, त्यामुळे ग्रामीण भागात तिचा फारसा प्रचार प्रसार होऊ शकला नाही। त्यानंतरचा चौथा मुद्दा आहे किंमत वाढ। काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते सार्वजनिक वितरण प्रणालीमुळे किमतीत वाढ झाली। त्याचे कारण असे की सरकारने मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची खरेदी करण्यात येत असल्यामुळे खुल्या बाजारात विक्रीसाठी अन्नधान्याचा पुरवठा कमी होतो। परिणामतः या परिस्थितीचा फायदा घेऊन व्यापारी अन्नधान्याच्या किमतीत वाढ करण्यात यशस्वी होतात। त्यानंतरचा मुद्दा आहे अन्नाची चोरी। राशन दुकानदार ग्राहकांना कमी मालाची विक्री करून राशन कार्डवर जास्त मालाची नोंद करतात व तोच माल खुल्या बाजारात जास्त भावाने विकतात। अशा प्रकारे राशन दुकानदार भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची चोरी करतात। त्यानंतरचा मुद्दा आहे सरकारवर खर्चाचा भार। सार्वजनिक वितरण प्रणाली चालू ठेवण्याकरता सरकारला मोठ्या प्रमाणावर अनुदानाच्या रूपाने फार मोठ्या खर्चाचा भार उचलावा लागतो। सन 1980-81 मध्ये सरकारला अन्नधान्य अनुदान म्हणून 662 कोटी रुपये खर्च करावे लागले। 2015-16 मध्ये अनुदानाची राशी 1,35,173 कोटी रुपयापर्यंत पोहोचली। तर अशा प्रकारे आपण अन्न सुरक्षेचा अर्थ, अन्न सुरक्षेच्या बाजू, अन्न सुरक्षेचे सुरक्षित जाळे, सार्वजनिक वितरण प्रणाली, त्यानंतर सार्वजनिक वितरण प्रणालीचे दोष, एकीकृत बाल विकास योजना, दुपारचे जेवण योजना आणि ICDS आणि MDM योजना ह्या सर्वांचा आपण इथं अभ्यास केलेला आहे। धन्यवाद।